डॉक्टर महिलेच्या कुटुंबाशी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोनवरून राहुल गांधींनी हा संवाद साधल्याचं कळतंय आणि यावेळी माझ्या लेकीला न्याय द्या अशी मागणी पीडितेच्या आईने राहुल गांधी यांच्याकडे केल्याचं कळतंय। उसका थोड़ा 2 दिन पहले थोड़ा कंट्रोवर्सी था, मगर वो उसी का हैंडराइटिंग है। मराठी में बोलिए, मराठी में न्याय पाहिजे म्हणून सांगा त्याला। मराठी बोला ना तुम्ही। मला न्याय पाहिजे बघा, माझ्या मुलीवर जो अन्याय केलाय त्या अन्यायाचा न्याय मला त्या उसने पहले उसमें एक लेटर में सबके नाम नमूद किए हुए वहाँ पे, तो हमारी ऐसी मांग जब तक ये अच्छा तो ये एसआईटी कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? नहीं कर रहे सर। आप जी सर। महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, याआधी देखील राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलेलं होतं, सरकारवर टीका केलेली होती, भाजपवर टीका केलेली होती। आज त्यांनी या पीडित कुटुंबासोबत फोनवरून संवाद देखील साधलेला आहे। मराठी में बोलिए, मराठी में। न्याय पाहिजे म्हणून सांगा त्याला। मराठी बोला ना तुम्ही। मला न्याय पाहिजे बघा, माझ्या मुलीवर जो अन्याय तर आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत आहेत। मुधोळकर, राहुल गांधी यांनी फलटण डॉक्टर महिला अत्याचार प्रकरणामधल्या आत्महत्या प्रकरणामधल्या पीडित कुटुंबासोबत संवाद साधलेला आहे, फोनवरून काय माहिती आहे? नक्कीच फलटण येथील जे महिला डॉक्टर आहे तिच्या आत्महत्या प्रकरणाला आज 5 दिवस होत आहेत, मात्र सरकारकडनं कुठल्याही कारवाईचे ठोस पावलं जे आहेत सध्या तरी उचलताना पाहायला मिळत नाहीत असा आरोप जो आहे तो पीडित कुटुंबाने केलेला होता। 2 आरोपींना यात अटक झालेली आहे, मात्र आणखीन 3 ते 4 जे आरोपी आहेत दबाव टाकणारे यांचा कुठलाही तपास झाला नाही आणि ही बाब जी आहे काँग्रेसचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी यांच्यापर्यंत गेले। राहुल गांधींनी त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या पीडित कुटुंबाच्या घरी पाठवले आणि त्यानंतर अक्षरशः त्यांनी फोनद्वारे संवाद साधलेला होता। या ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्याने तब्बल 6.5 ते 7 मिनिटे राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबातल्या 4ही व्यक्तींशी फोन केला। त्यावेळी पीडित कुटुंबाला हिंदी भाषा येत नव्हती, त्यामुळे यांनी मराठीतून संवाद साधला आणि तिकडून राहुल गांधी जे आहे ते हिंदीमधून बोलत होते आणि जी मागणी आहे राष्ट्रपतीने ते मागणी कोणती आहे ते सांगण्याचा देखील प्रयत्न केला। आतापर्यंत एसआयटीची मागणी करून देखील ची स्थापना करण्यात आलेली नाही। एवढंच नाही तर आणखीन त्यामधले जे मुख्य पुरावे आहेत, मोबाईल जो जप्त करण्यात आला त्याबद्दलची कुठलीही माहिती सातारा पोलिसांनी या फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या कुटुंबाला दिली नाही। त्यामुळे यातला जो गुंता आहे तो वाढत चालला होता आणि अशात आता राहुल गांधीने लक्ष घातलेलं आहे। येणाऱ्या संसदेच्या काळामध्ये राहुल गांधी मी आवाज उचलेन, तुम्ही घाबरू नका आणि पुढच्या दौऱ्यामध्ये मी येण्याचा प्रयत्न करेन असेही त्यांना आश्वासित केलं। यावेळी पीडित कुटुंब जे आहे काही काळ गहिवरलेल्या अवस्थेत पाहायला मिळालं, कुठेतरी एक समाधानपूर्वक सहानुभूतीपूर्वक देखील त्यांना आश्वासन मिळालं। अनेक नेते गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी येत आहेत, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे यांनीही भेट घेऊन सांत्वन केलेलं राहुल गांधी यांच्याकडून देखील पीडित कुटुंबासोबत संवाद साधण्यात आलेला आहे। आता पुढची कारवाई कशी केली जाते, एसआयटी स्थापन कधी केली जाते याकडेही लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।